एक असं फनी मुवमेंट लाईफ मधला किंवा इमोशनल मुवमेंट जो मी ऐकलाय आणि तुझ्या बाबांकडून ऐकायचा इमोशनल मुवमेंट, फनी मुवमेंट अजून नाही ऐकलाय. इमोशनल मुवमेंट्स मी सांगेन, फनी मुवमेंट्स म्हणजे ती स्वतःच फनी आणि आमची डेली काय ना काय फनी मुवमेंट्स असतात, त्यामुळे त्यामधनं सॉर्ट आउट करून एखादी गोष्ट सांगणं थोडंसं कठीण आहे. पण हा इमोशनल मुवमेंट्स मी नक्की सांगेन की ती जेव्हा नॅशनल साठी चेन्नईला जवाहरलाल नेहरू स्टेडियम तिकडे नॅशनल खेळायला गेलेली आणि आम्ही इकडे खूप वाट बघत तिला मिळेल की नाही, गोल्ड मेडल मिळेल की नाही, कारण तिने प्रॅक्टिस नाही केलेली, कारण तिला शूटमुळे ना हार्डली 2-3 दिवसात प्रॅक्टिस, नॅशनलला खूप वर्षाची प्रॅक्टिस लागते. तर आम्ही गेलो, तुझी इच्छा आहे ना, जा, नाही मिळालं तरी चालेल, तू इच्छा पूर्ण कर. आणि तिथून तिने मला आणि मी त्या दिवशी मला वाटते माझ्या बहिणीची 25 का 30 काहीतरी अॅनिव्हर्सरी होती, मी तिकडे अटेंड करायला गेलेलो आणि तिची मम्मी होती सांडसवाडला, मी शहाडला होतो. तर तिने दोघांना कनेक्ट केलेला व्हिडिओ कॉलमध्ये आणि आम्हाला असं मी हात ठेवला आणि हात काढून असं मेडल दाखवला. दोघेही आम्ही रडायला लागले, आमच्यामुळे ती पण रडायला लागली. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नाही केलेलं की हिला मिळेल आणि नॅशनलला गोल्ड मिळणं म्हणजे खूप आम्हाला प्राऊड होतं, म्हणजे एक आनंदाश्रू होते ते. आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आतापर्यंत तिने, जसं मी सांगितलं पण तिने सांगितलं असेल माहित नाही, 17 गोल्ड मेडल तिने घेतलेत आतापर्यंत आपल्या इंडियासाठी. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट, नॅशनल आणि स्टेट हे तिन्ही पण कव्हर आहे आणि ती सगळं बॅलन्स करते. कधी आलात तुम्ही घरी वगैरे तुम्हाला मेडल मी दाखवेन तिचे खूप तसे. ह्या सगळ्यात मी मम्मी पप्पांचा तर सपोर्ट आहे, बट त्या कॉम्पिटिशन पर्यंत पोहोचवलं मला माझ्या सरांनी, म्हणजे किक बॉक्सिंग आणि कराटे सरांनी. म्हणजे ऑब्व्हियसली मी 2022च्या एप्रिलमध्ये क्लास जॉईन केला होता, मिड ऑफ एप्रिल, आणि मी मग डिस्ट्रिक्ट खेळले, तिथे गोल्ड मिळालं, मग स्टेट्स खेळले, तिथे गोल्ड मिळालं. आणि ऑगस्टमध्ये, म्हणजे हार्डली 3-4 महिन्यांचा गॅप आहे, 3-4 महिन्यांचा गॅप आहे. ह्यात नॅशनल्स खेळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. चेन्नईला जाऊन, एकतर मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी आयुष्यात गेले नव्हते, फक्त सातारा, कोल्हापूर सिरियलच्या निमित्ताने, शूटच्या निमित्ताने. तर तिथे जाऊन तिथे नॅशनल्स खेळणं ही मोठी गोष्ट होती. तर ते सरांमुळे माझ्या पॉसिबल झालंय की त्यांनी तो विश्वास दाखवला की येस, प्राप्ती कॅन डू इट. आणि आम्ही 4-5 जणच होतो नॅशनल्स खेळणारे महाराष्ट्रामधून. तर तिथे गेल्यावर खेळलो आणि जेव्हा मी जो माझा काता जो परफॉर्म केला, तर माझ्या सरांना आधीच कळलेलं की, त्यांनी परफॉर्मन्स बघून त्यांना कळलं की हिला गोल्ड आहे, पण त्यांनी मला नाही सांगितलं. मला जेव्हा मेडल मिळत होता, म्हणजे फर्स्ट डेला माझं झालं सगळं इव्हेंट, त्याच्या 5th डेला मला मेडल डिक्लेअर झालं. तर तेव्हा जे काय मला प्राऊड फील झालं होतं. आणि आता पण माझे दोन्ही सर, विघ्नेश सर आणि उमेश सर, हे दोघं खूप काळजी घेतात. इव्हन माझे सिनियर्स आहेत, जे ब्लॅक बेल्ट झालेले आहेत सगळे, माझी बॉईजची गँग, तर ते लोक पण खूप काळजी घेतात. आता मी ब्लॅक बेल्टच्या कॅम्पला गेले होते, ट्रेनिंगला, एक्झामला. तिथे पण दे मेड शुअर की प्राप्तीच्या चेहऱ्याला एक पंच पण लागला नाही पाहिजे. बाकी तुम्ही धुवा दिला, काहीच हरकत नाही, पण तिच्या चेहऱ्याला काहीच नाही लागलं पाहिजे. तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 2-3 वर्ष ते मेंटेन ठेवतंय की मला काहीच कुठे लागतं कामा नये, मला जोरात नाही मारणार. खूप खूप पार्शलिटी पण खूप लाड करतात माझे. आणि मला मला स्पोर्ट्स ही फील्डच इतकी आवडते, कारण तिथे ना कोणीच प्रिटेंड नाही करत की मी ही नाहीये. कसं सांगू मी, ग्लॅमर एक आणत नाही, ग्लॅमर पण तिथे मला मेकअप करायची पण गरज नाही पडत. मी अशी एव्हरीबडी इज रॉ, कोणीच प्रिटेंड करत नाही, कोणीच फेक वागत नाही, सगळे छान असतात. मला स्पोर्ट्स ही फील्डच फार आवडते. आणि आम्ही जातो नॅशनल्स खेळायला, डिस्ट्रिक्ट तर इथे मुंबईलाच असतं, स्टेट्स खेळायला बाहेर. इतकी धमाल येते ना. एकतर तिथे चेन्नईला गेले होतो, तिथे त्यांचं वेगळं जेवण, साऊथ इंडियन जेवण, मज्जा येते मला फार.